तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाउजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। आणि जसं की 32 साइज आहे आणि आपला जो बॅक नेक जो आहे तर तो 10.5-11 इंचाचा मी इथे ठेवलेला आहे। आणि बघू शकता एकदम शोल्डर मध्ये आपलं हे जे ब्लाउज आहे एकदम परफेक्ट बसलेला आहे। आणि जर तुमचं लहान माप असेल आणि जर शोल्डर वगैरे पडत असतील तर तुम्ही या पद्धतीने जे आहे कटिंग एकदा नक्की करून बघा। तर 32 साइज प्रिन्सेस कट जे आहे आपण कटिंग जे आहे डायरेक्ट अस्त्रवरती बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आणि 32 साइज मध्ये जर तुम्हाला मेजरमेंट माहिती नसेल किती आणि काय घ्यायचं आहे तर तुम्ही सेम मेजरमेंट हे ठेवून 32 साइजचं ब्लाउज जे आहे रेडी करू शकता। तर आता सगळ्यात आधी आपण जे कटिंग आहे तर ते बघणार आहोत अस्तरवरती। तर पेपरवरती न बघता आपण डायरेक्ट अस्तरवरती याचं जे कटिंग आहे तर ते बघणार आहोत। आता सगळ्यात आधी आपल्याला जे अस्तर आहे असं फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पॅक जी बाजू आहे तर त्या पॅक बाजूला पहिल्यांदा आपण बॅक पार्टचं माप आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे। आता मी पूर्ण उंची 13.5 + 1 इंच 14.5 घेतलेली आहे। म्हणजे आपली जे ब्लाउज आहे रेडी होऊन आपला 13.5 इंचावरती रेडी होतो। आता 14.5 इंचावरती मी पूर्ण उंची घेतली। आणि त्याच्यानंतर आता जे शोल्डर आहे मी 5 इंच घेतलेला आहे। तर 32 साइजला शोल्डर मी 5 इंच घेतलं। मुंडा जो आहे आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच। आता पूर्ण उंची जर तुमची हाईट जर कमी असेल तर तुम्ही पूर्ण उंची कमी घेऊ शकता। तर परत एकदा सांगते की 32 साइजला शोल्डर जे आहे मी 5 घेतलेला आहे, मुंडा 5.5 घेतलेला आहे। आणि जसं की 32चा चौथा भाग आपला 8 येतो तर 8 + 2 इंच 2 इंच आपण मार्जिनसाठी इथं घ्यायचं आहे बघू शकता। आणि जी कमर आहे तर ती मी घेतलेली आहे 7 इंच। आणि 7 + 2 इंच कमरेमध्ये सुद्धा आपल्याला मार्किंग जे आहे मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे। आता छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपण असे जोडून घ्यायचे। आता त्यानंतर आपला जो बॅक मुंड्याचा शेप आहे तर तो आपण द्यायचा आहे इथं। तर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपण देत असतो 1 इंचावरती आणि बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर आता आपण हा मुंड्याचा जो शेप आहे तर तो इथे देणार आहोत। तर पहिल्यांदा मी 1 इंचावरती मार्किंग केलं, त्याच्यानंतर आता आपण 1.5 इंचावरती हे मार्किंग करून घेणार आहोत। आता हा जो शेप आहे आपला फ्रंट मुंड्याचा शेप आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे बॅक म्हणजे तो बॅक मुंड्याचा शेप आपल्याला घ्यायचा आहे। तर हे बघा आता सगळ्यात आधी आपण इथं काय करायचं आहे की बॅक पार्ट जो आहे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर हा बघा हा आपण बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर बरोबर अस्तरच्या अपोजिट साइडला आपला हा जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे। म्हणजे सेंटरला आपली जी काही स्लीव्ज आहेत एल्बो पर्यंत किंवा शॉर्ट स्लीव्ज आपली त्यामध्ये निघून जाते। त्यामुळे आपण अस्तरच्या बरोबर अपोजिट साइडला आपण हा जो पार्ट आहे तर तो क्रॉसमध्ये ठेवायचा आहे। जसं की तुम्ही क्रॉसमध्ये ठेवलेला आहे बघू शकता। बॉटमला मी 1.5 इंच इथं सोडलेला आहे। आणि त्यानंतर आपला पार्ट जो आहे 1.5 इंच सोडून मग आपण हा जो बॅक पार्ट आहे क्रॉसमध्ये ठेवायचा आहे। त्याच्यामुळे तुमचं शोल्डर वगैरे आहे अजिबात पडत नाही, कितीही माप लहान असो। शोल्डरचा वगैरे जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल, शोल्डर वगैरे पडत असतील लहान मापाला तर ते अजिबात आपल्याला पडत नाही। तर क्रॉसमध्ये ठेवून पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तसं हे पूर्ण जे आहे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हे बघू शकता आहे तसं हे मी मार्किंग करून घेतलं। आता त्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपण 1 इंचावरती दिला होता तर तो शेप आपल्याला इथे द्यायचा आहे। तर हे 1.5 बघू शकता आपण अशा पद्धतीने इथं जोडलेला आहे। आणि त्यानंतर मग आपण प्रिन्सेस कटचा जो काही कट्स पॉईंट आहे त्याच्यावर ते आपण 1.5 इंच सोडून मग ते माप जे आहे आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर मी अस्तर जे आहे फोल्ड केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसेल असं। आता हे बघा 1.5 इंच सोडून मग आपण 3.5 इंचावरती प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे त्याच्यावरती आपण मार्किंग केलं। आणि त्यानंतर बस्ट पॉईंटचं माप आपल्याला शोल्डरपासून खाली घ्यायचं आहे 10 इंचावरती। तर हे बघा अशा पद्धतीने 3.5 इंच घेतलं रुंदी आणि त्याची जी उंची आहे शोल्डरपासून खाली आपण 10 इंचावरती केली। आणि सिंपल असा प्रिन्सेस कटचा जो आहे आपण शेप दिलेला आहे। तर एकदम पद्धत जी आहे एकदम सोपी आहे फ्रेंड्स बघू शकता। आता दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं आहे तर 1.5 इंच घ्यायचं आहे। म्हणजे जो स्पेस आहे आतमध्ये खूप येतो आणि छातीमध्ये काय होतं की ब्लाऊज वगैरे प्रिन्सेस कट चपटा वगैरे बसत नाही। विदाऊट पॅडेड सुद्धा हे जे ब्लाऊज आहेत खूप छान बसतात। आता साईडला 1.5 इंच घेतलेला आहे मी आणि वरती छातीलाही आपण काय करायचं आहे तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे।
तर साईडला आपल्याला 1.5 इंच मार्जिन वाढवावं लागतं. म्हणजे बघू शकता फ्रंटला दोन्ही साईडला आपण 1.5 इंच मार्जिन जे आहे वाढवून घेतलेलं आहे. कारण सेंटरला आपलं 1.5 इंच दोन्ही साईडला मार्जिन जातं, त्याच्यामुळे साईडला आपण 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. गळारुंदी मी घेतलेली आहे 2.25 इंचावरती किंवा 2 इंचावरती सुद्धा घेऊ शकता. पुढचा जो काही गळा आहे मी घेतलेला आहे 6 इंचावरती. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे मार्किंग आहे पूर्ण करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. आणि त्यानंतर आता आपण हे कटिंग करणार आहोत. फ्रंटच्या गळ्याचा सुद्धा तुम्ही शेप बघू शकता. मी थोडासा बाहेरून घेतलेला आहे, कारण गळा जो आहे थोडासा हा शेप बाहेरून घेतल्यानंतर काय होतं की पसरट आणि छान असा वाटतो. तर काही कस्टमरला आवडतं, काही कस्टमरला जास्त पसरट गळा आवडत नाही. ज्यांना आवडत असेल त्यांना तुम्ही अशा पद्धतीने जे आहे कटिंग करू शकता. तर हे बघा, तर हे दाखवल्याप्रमाणे आपण फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे आपण असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण स्लीव्ज इथं बघणार आहोत. तर स्लीव्ज सुद्धा बघू शकता तुम्ही. सेंटरचा जो आपला काही कपडा इथं शिल्लक राहिला होता, तर त्यामध्ये आपण जी स्लीव्ज आहे तर ती काढणार आहोत. तर स्लीव्ज जे आहे आपल्याला काढायचे आहेत 10 इंचाची, तर 11 इंचावरती मी मार्किंग केलं. आणि वरती कापड जे आहे आपलं शिल्लक होतं सो आपण इथं वरती घडीचं माप टाकायचं आहे. आता घडीचं माप जे आहे आपल्या छातीचं 8 इंच आलं होतं, 8.5 घेतलं मी खाली. आणि त्यानंतर 3 इंच खाली शेपसाठी घेतलं, 2 इंच मार्जिनसाठी घेतलेलं आहे. आणि त्यानंतर स्लीव्ज जो आहे आपण अशा पद्धतीने नेहमी काढत असतो. तर ही एकदम सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला स्लीव्ज कटिंग करता येत नसेल तर सेपरेट स्लीव्जचे जे आहेत माझे भरपूर चॅनलवरती व्हिडिओ आहेत, तर ते बघून तुम्ही कटिंग करू शकता. तर हे बघा, एकदम सिंपल अशी मी स्लीव्ज जे आहे तर काढलेले आहे आणि एकदम परफेक्ट निघते. तुम्ही जर अंदाजे वगैरे स्लीव्ज काढत असाल तर शेप चुकतो, त्यामुळे सो तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. आणि इथं आपला जो अस्तर आहे पूर्ण आपलं कटिंग झालेलं आहे. सो आता आपण मेन कापडावरती हे ठेवून कटिंग करणार आहोत. आता सगळ्यात आधी आपण आपलं जी काटाची स्लीव्ज आहे तर तिथं कटिंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपण बाकीचे सगळे पार्ट जे आहे तिथं कट करून घ्यायचे आहेत. तर आता मेन कपड्यावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही, कारण ऑलरेडी आपण अस्तरवरती पूर्ण मार्जिन वाढवूनच मग आपण सगळे पार्ट जे आहेत कट केलेले आहेत. सो आहे तसं हे ठेवून आपल्याला मेन कापडावरती कटिंग करायचं आहे आणि थोडं एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते शिवायलाही सोपं जाईल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, आपला जो इथं प्रिन्सेस कटचा गळ्याचा पार्ट असतो तर तो आपल्याला कधीही अस्तरवरती किंवा मेन कापडावरती तिरका ठेवायचा नाही, तो स्ट्रेटही ठेवायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण काय करतो, काही वेळा आपल्याला तिरका वगैरे होतो, तर आपल्याला तसं न करता एकदम स्ट्रेटमध्ये तो पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे. आणि सेम दुसऱ्या प्रिन्सेस कटचा पार्ट सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित ठेवून तो कट करायचा आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.